आपल्या आजूबाजूच्या आकारांचं क्षेत्रफळ कसं काढायचं? चला पटकन शिकून घेऊया. आपल्या अवतीभोवती कितीतरी सपाट पृष्ठभाग आहेत, पण त्यांचं मोजमाप करायचं कसं? या चार्टमध्ये सगळी उत्तरं आहेत. आपण 4 मुख्य आकारांची सूत्र एकदम सोप्या पद्धतीने पाहू. सगळ्यात आधी सुरुवात करूया चौरसापासून. चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्याच असतात, त्यामुळे याचं सूत्र एकदम सोपं आहे. क्षेत्रफळ काढायचं असेल तर फक्त एका बाजूला त्याच बाजूने गुणायचं. म्हणजेच आपण याला बाजूचा वर्ग असंही म्हणू शकतो. आता चौरसाच्या बाजू थोड्या ताणल्या की काय तयार होतं? आयत. आयतामध्ये समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, म्हणजे एक लांबी आणि एक रुंदी. याचं क्षेत्रफळ काढणं तर आणखी सोपं, फक्त लांबी आणि रुंदीचा गुणाकार करायचा. आता पुढचा आकार आहे त्रिकोण. समजा आयताला मधून कापलं की झाला त्रिकोण. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायला आपल्याला फक्त त्याचा पाया आणि उंची माहीत पाहिजे. याचं सूत्र आहे अर्धा गुणिले पाया गुणिले उंची. अगदी सोपा. चला आता सरळ रेषा सोडून एका गोल आकाराबद्दल बोलूया. वर्तुळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येवर अवलंबून असतं, म्हणजे केंद्रापासून कडेपर्यंतचं अंतर. याचं सूत्र थोडं वेगळं आहे. पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग. इथे पाय म्हणजे एक स्थिरांक आहे, ज्याची किंमत साधारणपणे 22/7 घेतली जाते. तर मग आपण पाहिलेले 4ही आकार आणि त्यांची सूत्र एकदा पटकन बघूया. आता जरा आजूबाजूला नजर टाका. घरातल्या कोणत्या वस्तूंमध्ये हे आकार दिसतात?